जेव्हा तिने जन्म घेतला तेव्हा कोणीतरी निराशेनं श्वास सोडला. पण ती तिच्या आईच्या डोळ्यातलं स्वप्न होती. तिच्या आईने तिचं लहानसं बोट धरून जग जिंकायचं ठरवलं. ती मुलगी होती, तिच्या डोळ्यातलं स्वप्न होती आणि तिच्या घरची पहिली कविता. शाळेत गेली तेव्हा केसात 2 वेण्या, हातात दप्तर आणि मनात जग जिंकायचं स्वप्न. प्रत्येक वेळी कोणी ना कोणीतरी म्हणायचं, मुली जास्त उंच उड्या मारू नको, जास्त हसू नको, जास्त भरारी घेऊ नको. ती नेहमी हा प्रश्न विचारायची, काय होतंय? प्रेम, शिक्षण, करिअर, अपयश या सगळ्या गोष्टी अनुभवताना तिला कळलं की मुलगी हा शब्द खरं तर कमकुवतपणाचा नाहीच आहे, सामर्थ्याचा आहे. आज ती घर चालवते, ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते, ती रडते, हसते, हारते सुद्धा, पण हार मानत नाही. कारण आज ती आई झाली आहे आणि तिच्या लेकीकडे बघून म्हणते की आता तुझ्यात मला पाहते, तुझी वाट माझ्यापेक्षा उजळ व्हावी. ती आता शांत आहे, पण तिच्या शांततेतही एक वादळ आहे. ती बोलत नाही, पण तिच्या नजरेत शेकडो कथा आहे. ती म्हणजे तू आणि तू म्हणजे मी, आणि ती म्हणजे ती प्रत्येक स्त्री जी रोज जगाशी लढते पण तरीही प्रेम करायला विसरत नाही. हॅपी मदर्स डे. मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.